शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। काल ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्रमक युक्तिवाद केला आणि आजही त्यांचा युक्तिवाद सुरूच राहील। त्यानंतर एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष, केंद्रीय निवडणूक आयोग यांचीही बाजू मांडली जाईल। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्यासमोर दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे। कालच्या सुनावणीच्या वेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगवेगळे आहेत। विधिमंडळ सदस्यांच्या संख्येवरून राजकीय पक्षावर कारवाई करता येऊ शकत नाही, असा महत्त्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। संबंधित युक्तिवाद करत असताना त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या वक्तव्याचा दाखला दिला। कपिल सिब्बल यांनी सगळ्या घडामोडींवर सविस्तर भूमिकाही मांडली आहे। दरम्यान आजच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवरती खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूया। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलेला अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं टीएमसी प्रमाणे, या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे। आता लवकरच फुटीर गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील। फुटीर गटाचे नेते शिंदे हे वारंवार सांगत होते आमच्या मागे महाशक्ती आहे, त्याचा त्याने उल्लेख केला। आमच्या मागे महाशक्ती आहे, त्याच्यामुळे आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही, हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे। एकाच वेळेला सगळे सुरतला जाणं, सुरतवरून गुवाहाटीला जाणं, तिथून गोव्याला येणं हा योगायोग नाही, हे सुद्धा सन्माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे।